नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही सर्वांनी पार्ट 1 व्हिडिओ पाहिलाच असेल। पार्ट 1 मध्ये आपण ठाणे टू पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासपर्यंतचा प्रवास पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशीचं दर्शन पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत विठ्ठल रुक्मिणी भक्त निवाससुद्धा एक्सप्लोर करणार आहे। आम्ही कुठे नाश्ता केला, कुठे लंच केला, डिनर केला तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात, लेट्स गो। ॲक्च्युली मी रूमचा पूर्ण व्हिडिओ घेतलाच नाही, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी झोपली आहे इथे। ट्रेनमध्ये गृहस्थ माझ्या बाजूला प्रचंड घोरत होते, सो माझी रात्रभर झोपच झाली नव्हती। सो ही क्लिप छोटीशी दीदीने घेतली आहे रूमची, म्हणून तुमच्यासोबत मी रूम एक्सप्लोर करू शकणार नाही आहे। तर माझं फार डोकं दुखत होतं म्हणून मी छोटीशी इथे एक नॅप घेतली होती। सो आता नाश्ता करणार आहे आम्ही अँड देन आम्ही दर्शन करायला जाणार आहोत। सो दर्शन करायला गेल्यावर मी तिकडचं तुम्हाला सर्व दाखवेल। काय चाललंय इथे? तर फर्स्ट टाइम असं झालेलं, आम्ही लेडीज सगळ्याजणी पहिल्यांदा रेडी झालतो आणि जेंट्स लोकांचं आवरूनच झालं नव्हतं। तर आम्ही इकडे मस्तपैकी त्या संधीचा फायदा घेऊन सर्वांनी फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि प्रत्येकाने आपल्याला जे जे आवडेल ते सगळेजण करत होते। मला इथे माझ्या पाठीमागे दिसत असेल बॅक साईडला उपहार गृह असं लिहिलं आहे, तिथेच नाश्ता भेटतो। सो नाश्ता वगैरे करून मग आम्ही जाणार आहोत दर्शन करायला। सो आता नाश्ता करणार आहे आम्ही अँड देन आम्ही दर्शन करायला जाणार आहोत। सो दर्शन करायला गेल्यावर मी तिकडचं तुम्हाला सर्व दाखवेलच। चला आता नाश्ता करूयात। सो ह्यावेळेस आम्ही जास्त काही तयारी केली नाही आहे। आम्ही असं सगळ्यांनी व्हाईट ड्रेस अगोदर डिसाईड केलेला, देन आम्ही परत कलरफुल घालायचं डिसाईड केलं। सो काही असं फिक्स नव्हतं, सो असाच लुक केला आहे, सिम्पल पाहू शकता तुम्ही। सगळ्यांनी सिम्पलच लुक केला आहे आम्ही। लास्ट इयर आम्ही भरपूर रेडी झालेलो, तसं कलरफुल रेडी झालो नाही आहेत आणि ह्यावेळेस सर्वात महत्त्वाचं आम्ही आषाढीच्या दिवशी आलो आहे। सो फेंट कलर किंवा व्हाईट कलरच आम्हाला बरोबर वाटला घालायला। सो ह्यावेळेस सगळ्यांनी आम्ही म्हणजे सिम्पलच तयारी हो। ह्यावेळेस थोडा प्लॅन आमचा चेंज झाला। आम्ही भक्त निवासमध्ये नाश्ता करत नाही, कुठे हॉटेल भेटतो का बघतोय आणि इथे जर कोणतं हॉटेल नाश्त्यासाठी चांगलं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। इथे हे अननस हे भैया विकत आहेत आणि 10 रुपयाला देत आहे। नाश्त्याला आम्ही हॉटेल शोधतोय, सो हॉटेल भेटत नाही तोपर्यंत अननस खाणार आहोत। अननस आता आम्ही खाणार आहोत इथे। भक्त निवासच्या बाहेरच त्यांची फ्रूटची गाडी लागलेली असते। आहे ना आपल्याकडे अशा, हां काहीतरी वेगळं हे बघा, असं नाही आहे। तर आपण आलो आहोत शॉपिंग करायला भक्त निवासच्या बाहेर आला। हा नवीन मेंबर आहे जो आमच्यासोबत ह्यावेळेस ट्रिपला आहे। तरीची पंढरपूरची फर्स्ट ट्रिप आहे ह्यावेळेस आमच्यासोबत। तर आम्ही भरपूर फिरलो, आम्हाला काही चांगलं हॉटेल भेटलं नाही। तर आमचं दरवेळेचं हे दुर्वांकूर हॉटेल आहे, जिथे आम्ही लंच करत असतो, तिथेच आम्ही नाश्त्यासाठी ह्यावेळेस आलो आहे।
ॲक्च्युली झालं असं, आम्ही दुर्वांकूरमध्ये नाश्ता करायला आलेलो, पण आषाढी एकादशीचा दिवस असल्यामुळे यांच्याकडे नाश्त्यामध्ये डायरेक्ट उपवासाची थालीच होती. खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी, सो सर्व उपवासाच्या पदार्थांची थाली होती आणि ती पूर्ण थाली खाल्ल्यानंतर भरपूर हेवी नाश्ता झालेला आमचा. तर आम्ही लंच केलाच नाही, भूक लागलीच नाही एवढा हेवी नाश्ता केल्यामुळे. तर आमचा उपवासही घडला. नाही नाही तसं नाही. ते नव्हते घेऊन चालले, तू काय जायला पाहिजे. आता आम्ही निघालो आहोत दर्शन करायला. विने घातली ना. विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, चंद्रभागेच्या तीरी. तुम्हीच बघा, दोन वारकरी बघा पाठीमागचे. हा एक आहे. हर्षल इकडे बघ. काय बोल. आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. आता हर्षल काय बोलतो ऐका सगळ्यांनी. भक्तगणांचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि इकडे आषाढीच्या दिवशी आम्ही आलोय तर एकदम प्रसन्न वातावरण आहे. खूप छान वाटतंय. एक मिनिट समोर बघा, समोर बघा.
पंक्तीला जागा होईल. महिला मंडळी सकाळी आम्ही 11-11:30 वाजता दर्शन करायला आलेलो आणि आता आमचं दर्शन करून झालं आहे आणि आम्ही बाहेर पडलो आहोत. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 4:30 पावणे 5 झाले आहेत. तर दर्शन आम्हाला करायला पूर्ण दिवस गेला आहे. सो आता आम्ही जाणार आहोत पुन्हा रूमवरती. तर दुर्वांकीला आता आम्ही चाललो आहोत डिनर करायला. डिनर करून आमची रात्री 1 वाजताची ट्रेन आहे. सो बघू पुढे कसं काय आमचं मॅनेजमेंट होणार आहे तसं मी तुम्हाला सांगते. मी डिनर काय करणार आहे, डिनरमध्ये आम्ही काय ऑर्डर करणार आहोत, डिनरमध्ये काय असणार आहे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आपण हॉटेल दुर्वांकूरच्या बाहेर आलो आहोत. जे आपलं मिनी निवास आहे त्याच्या थोडंसंच अंतरावर, जास्त लांब नाही आहे, वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल दुर्वांकूर आहे. सो इथे आता आम्ही आलो आहोत डिनर करायला. डिनरमध्ये मी आम्ही कोणती थाली मागवणार आहे, काय काय असणार आहे थालीमध्ये सर्व तुम्हाला दाखवणार आहे. कसं आहे सांगा जरा फीडबॅक द्या. काय आहे कामच नाही कस्टर्ड कसं माहिती आहे आमचं पुढे पंढरीची यारी संपत आहे. छानपैकी तू समजा ना. चल. हरवलेला माणूस आहे. सो फायनली सगळ्यांचा डिनर झाला आहे. हरवलेला माणूस आहे. सो फायनली सगळ्यांचा डिनर झाला आहे. दुर्वांकूरच्या बाहेरूनच आता आम्ही ऑटो करणार आहोत स्टेशनला जाण्यासाठी. दुखी आत्मा. तर पंढरपूर स्टेशनला आता आम्ही आलो आहोत आणि आता आमची ट्रेन आहे इथून ठाण्याला जाण्यासाठी. ट्रेन लेट आहे तर आम्हाला भरपूर वेळ स्टेशनला थांबावं लागणार आहे. दर्शना बाय बाय. लातूरला भेटू. हर्षलला केलं. सोडा आहे सोडा. थोडासा पिला यांनी सगळ्यांनी एक मी एक सिप पिला नाही.
सो ट्रेन आली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत बॅक टू होम. सो तुम्हाला आजचा हा पंढरपूर दर्शनचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढचे जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.